धरणगुत्ती गावामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ। धरणगुत्तीच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर। ग्रामीण भागातील विकास हा प्रत्यक्ष कामावर अवलंबून असतो। गावागावातील रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, जलसंधारण अशा मूलभूत सुविधांना प्राधान्य देत विकास कामे राबवली जात आहेत। हरोली येथील पाझर तलाव गाळ काढण्याच्या कामामुळे पाणीसाठा वाढून शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे। तसेच धरणगुत्ती येथील दलित वस्ती विकास योजनेतून होणाऱ्या काँक्रिटीकरणामुळे नागरिकांची अनेक वर्षाची मागणी पूर्ण होत आहे। दोन्ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध योजनांमधून जास्तीत जास्त निधी आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। विकास कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही। आगामी काळातही दोन्ही गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले। धरणगुत्ती गावामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी आमदार यड्रावकर बोलत होते। धरणगुत्ती येथे विकास योजनेअंतर्गत बेघर वसाहत येथे सुमारे 20 लाख रुपयांच्या निधीतून काँक्रिटीकरण कामाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला। या विकास कामामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर होऊन स्वच्छ, सुरक्षित रस्ते उपलब्ध होणार आहेत। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। धरणगुत्ती येथे झालेल्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रचिता चंद्रकांत कोळी, पंचायत समिती सदस्य प्रवीण बापसो देसाई, संजय अण्णासो पाटील, जयगुण, शिवाजीराव शिंदे, तुकाराम अस्वले, बाळासाहेब जाधव, चिमाजी जाधव, राजू जाधव, शिवाजी जाधव, असगर अली शेख, उमेश पाटील, संजय पाटील दावाडे, जितेंद्र कुमार पाटील, शिवराज पोवार, बाऊसो जगताप, बाबासो कारंडे, लखन कांबळे, बाजीराव पोवार, अनिल पाटील, अनिल गायकवाड, बबलू पाटील, राहुल मिस्त्री, गुंडा पाटील दावाडे, अजित वराळे, आकाश कांबळे, रवींद्र पडियार, सर्जेराव पडियार, संभाजी सोनवले, दरिबा कांबळे, उमेश चौगले, किरण कांबळे, अर्जुन नरळे, आशुतोष जगताप, संताम नदाब, वैशाली नरळे, जयश्री गोटे, निजवा कांबळे, तुषार गोटे आदी उपस्थित होते।